नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर सध्या सोशल मीडियावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता आहे, जमा होणार आहे, तारीख घोषित झालेली आहे. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज अगदी मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांचे मागच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स आहेत त्या दाखवून लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम नुकतंच केलं जात आहे. यूट्यूबवरती तुम्ही लाडकी बहीण योजना जरी सर्च केलं, असंख्य व्हिडिओ तुम्हाला नुकतेच अपलोड झालेले चुकीची माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच काल एक नवीनच बातमी समोर आलेली आहे. तब्बल 80,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारची न्यूज काल समोर आलेली आहे. तर याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र असून देखील काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1,500 रुपये आलेले नाही आहेत. तर याच्यामध्ये आता अशी देखील अट घेण्यात आलेली आहे की एका रेशन कार्डवरती जर 2 पेक्षा अधिक महिला जर लाभ घेत असतील तर अशा महिलांचा अर्ज देखील बाद करण्याचा विचार आता केला जात आहे. लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपात्रतेसंदर्भात अजून शासनाची अधिकृत कोणती घोषणा झालेली नाही आहे की आम्ही मागील महिन्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू असताना 80,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील किंवा काही संख्येने लाडक्या बहिणी आहेत त्यांचे अर्ज अपात्र करतोय का, अशी त्यांची घोषणा मात्र झाली नाही आहे. परंतु 80,000च्या आसपास अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत, अशा प्रकारची बातमी पुढे येत आहे. त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मागील जूनचा हप्ता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणी अपात्र आहेत की नाही हे देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कारण का अजून शासनामार्फत तसा कोणताच खुलासा झालेला नाही आहे. विरोधी पक्षनेते आहेत यांच्याकडून ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे की 80,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींचे अर्ज मागील महिन्यामध्ये अपात्र करण्यात आले आणि अशाच प्रकारे शासन आहे ते अपात्रतेचे प्रमाण वाढवणार आहे आणि पुढे ही योजना बंद ठेवणार आहे, अशा प्रकारची माहिती विरोधी पक्षनेते यांच्याकडून करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, केवळ हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे, परंतु याच्या संदर्भात शासनानं खुलासा करणे गरजेचं आहे. सध्या तरी सोशल मीडियावरती जुलै महिन्याच्या हप्ता वितरणासंदर्भात अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत, परंतु अजून जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाही आहे. तर मी सगळ्या महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पात्र असून देखील जून महिन्याचे पैसे आले नाही आहेत, यांना एकच विनंती करतो, जुलै महिन्याचे हप्ते वितरण होईपर्यंत प्रतीक्षा करा. कदाचित जर मागची डीबीटी फेल्ड गेली असेल तर येत्या डीबीटीला म्हणजे जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात ज्यावेळी घोषणा होईल, हप्ते वितरण सुरू होईल त्या दिवशी देखील म्हणजेच त्यावेळी देखील लाडक्या बहिणींना मागील हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. तुर्तास नवीन नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे आणि ही नवीन नोंदणी पुन्हा सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे. तर जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा साधारणतः 25 जुलै नंतर होईल आणि मंत्री आदित्य तटकरे त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि किंवा त्यांचं ट्विटरचं अधिकृत पेज आहे किंवा महाराष्ट्राचं अधिकृत GRचं पेज आहे या ठिकाणी GR येईल आणि त्याच्यानंतर जुलै महिन्याचे हप्ते वितरण साधारणतः जुलै एंडिंग किंवा ऑगस्टचा महिना यासाठी उजाडू शकतो. मंत्रिमंडळ अधिवेशन झालेलं आहे, याच्यामध्ये लाडक्या बहिणींसंदर्भात वेगळी अशी काही तरतूद करण्यात आली नाही आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता येणारा हा 1,500 रुपयांचाच असणार आहे. आम्ही लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा केल्या जात होत्या, परंतु मंत्रिमंडळ अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वाढीव हप्त्यासंदर्भात अजून कोणताच निर्णय झालेला नाही आहे. उलट प्रत्येक हप्ता ज्यावेळी वितरित केला जातो त्यावेळी जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत यांना हा हप्ता दिला जात नाही आहे. हीच सध्याची सद्यस्थिती आहे. मागील हप्त्याच्या वेळी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या असल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत, ही बातमी उघड झाली. परंतु प्रत्येक वेळी थोड्या थोड्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण केलं जात नाही आहे, परंतु आता ही मोठी देखील बाब बनलेली आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना हप्ता का आला नाही आहे याचं स्पष्टीकरण शासनाकडून दिलं जात नाही आहे, शासनाचं दुर्लक्ष केलं जात आहे, ही देखील मोठी गंभीर बाब आहे. मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, प्रेस कॉन्फरन्समध्ये लाडक्या बहिणींचा मुद्दा कोणीच मांडत नाही आणि न्यूजवाले देखील या संदर्भात कोणीच विचारणा करत नाही. तर अशा प्रकारे जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून कोणतीच घोषणा नाही आहे. लाडक्या बहिणींच्या अपात्रतेसंदर्भात शासनानं खुलासा देणं गरजेचं आहे की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्ता का आला नाही आहे याचं कारण जरी कळलं तरी लाडक्या बहिणी आहेत तर या हप्त्याच्या प्रतीक्षेत ज्या आहेत त्यांना त्यांचं समाधान मिळून जाईल. तर अजून अपात्रतेसंदर्भात असेल किंवा तुमचा हप्ता आला नसेल या
संदर्भात कोणतीच घोषणा झाली नाही आहे, त्यामुळे जुलै महिन्याच्या हप्ते वितरणापर्यंत प्रतीक्षा करा. जर तुम्ही पात्र असून देखील हप्ता आला नसेल तर जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत तुमचा मागील डीबीटी आहे ती देखील होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.